गेल्या तासिकेला आपण एक कविता पाहिलेली होती. त्या कवितेचं नाव होतं रोज मातीत. शेतामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या आणि राबणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातील स्त्री, तिचा कष्टमय संघर्षमय प्रवास गेल्या तासिकेला आपण पाहिलेला होता. तिची कष्टाची कामे काय होती आणि एकूणच मराठी साहित्यामध्ये शेतकरी स्त्री अर्थात काबाड कष्ट करणारी स्त्री, कष्ट करणारी स्त्री कुठं कुठं आलेली आहे याचाही आपण काही मराठी साहित्यातील मानदंड ठरलेल्या पुस्तकाच्या आधारे आपण स्पष्ट केलेला आहे. त्या स्त्रीची अगतिकता असेल, असहाय्यता असेल, तिचा जीवघेणा प्रवास असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपण माहिती मिळवलेली आहे. आज आपण वेग वशता हा पाठ आज आपण पाहत आहोत. खरं तर वेग वशता, वश या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. वश म्हणजे अनुकूल असलेला असा त्याचा अर्थ होतो. अनुकूल असलेला, वश, अधीन, ताब्यात असलेला, कल असलेला किंवा प्रवण, प्रवर्त असे असंख्य त्याचे अर्थ आहेत. वश करणे म्हणजे वशता क्रियापद आहे. त्यामुळं या पाठाच्या शीर्षकामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. वेग वशता, वेग गती, वेग वशता या शीर्षकामध्ये याचा असा व्यापक अर्थ समाविष्ट करण्यात आलेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे वश अनुकूल असलेला, अधीन असलेला, ताब्यात असलेला, त्याला वश करणे. कारण प्रत्येकाच्या ताब्यात काय असतो, वेळ असतो, काळ असतो, पण आपणाला त्याचं महत्व कळत नाही. थोडक्यात वेग वशता प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा हा अत्यंत महत्वपूर्ण असा पाठ या ठिकाणी अभ्यासाला ठेवलेला आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर देश विदेशात नामांकित असे वक्ते होऊन गेले. प्रसिद्ध विचारवंत, व्यासंगी लेखक, अनेक विषयावर व्याख्याने दिली. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत 28 वर्ष व्याख्यान देणं हे सोपं काम नाही. ते माननीय शिवाजीराव भोसले यांनी करून दाखवलेलं आहे. वक्ता दशशस्त्रु वक्ता, 10,000तून वक्ता जन्माला येतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते होते. राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते. वक्त्याबद्दल जर आपण यांची एक माळ जर पाहिली आपण किंवा परंपरा जर पाहिली तर फार मोठी परंपरा आहे मराठीमध्ये. प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, प्राचार्य राम शेवाळकर असतील, प्राचार्य नरहर कुरुंदकर असतील, खूप मोठे वक्ते प्राचार्य असून सुद्धा वक्तृत्वाचा जो यज्ञ आहे तो आयुष्यभर प्रज्वलित ठेवला. आणि म्हणून पुणे येथील जी वसंत व्याख्यानमाला आहे, 28 वर्ष प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांच्या व्याख्यानाला तिकीट काढून
श्रोते यायचे. मला वाटतं असा वक्ता विरळा असेल. तिकीट लावून, तिकीट देऊन, पैसे देऊन भाषण ऐकणं फार अवघड काम आहे. पण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे भाषण तिकीट काढून, जसं सिनेमाचं थिएटर जसं असतं तसं तिकीट काढून त्यांची व्याख्यान ऐकायची. हा एक भाग्यवान अशा प्रकारचा वक्ता आहे. आम्ही तो पाहिलेला आहे. दुर्दैवाने तुम्ही नाही पाहिला. हे तुमचं दुर्दैव आहे, आमचं सुदैव आहे. खूप काही बोलता येईल, आपणाला पुढे जायचं आहे. त्यांची काही साहित्य संपदा ही खूप प्रसिद्ध आहे. कथा वक्तृत्वाची, जीवनवेद, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्ष प्रश्न, हितगोष्टी, अनेक पुस्तकं आहेत. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. बघा, डॉक्टर शिवाजीराव भोसले, डॉक्टर आपण म्हणतो, इथं प्राचार्य शिवाजीराव भोसले. डॉक्टर बद्दल इथं काही नाही माहिती, पण नव्हतेच ते खऱ्या अर्थानं. अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, भारताच्या, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरणारा अशा प्रकारचा हा वक्ता. त्यांनी वेगवशता हा पाठ आपणाला इथे दिलेला आहे. हा वैचारिक पाठ आहे, वैचारिक पाठ. अति वेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी गरज प्रत्येकाला आहे, तसे लेखकाला सुद्धा पडते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठापायी कर्ज काढून वाहने खरेदी करणं किंवा वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकांनी प्रकाश टाकले. गरज आहे का? नाही, पण वाहने खरेदी करायची. प्रत्येकाच्या घरी एक वाहन नव्हे, प्रत्येक माणसाच्या घरी जेवढी माणसं आहेत तेवढी वाहनं. काही शहराची लोकसंख्या 25 लाख आहे, पुण्याची 26 लाख 27. वाहनं त्याच्यापेक्षा दुप्पटी. कसं राहायचं, कसं जगायचं? महानगरात, शहरात ठराविक वेळेत पोहोचणं हे खरं आहे, पण नको तितक्या वेगानं वाहन चालवणं आणि अपघातांना निमंत्रण देणं. किती अपघात होतात विचार जर केला तर हजारो लोक महिन्याकाठी मृत्युमुखी पडतात. लेखकाला याचं वैषम्य वाटतं. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहनं वापरतात, परंतु माणसं वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात कसा वाया घालतात याचं चित्र म्हणजे वेगवशता. वाहने माणसावर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी सुद्धा या पाठामध्ये लेखकाने केलेली आहे. अफाट वेगाने वाहनं चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक तितका ताण पडत चाललेला आहे. त्यामुळं सत्व आणि स्वास्थ्य या वाहनानं हिरावून घेतलेली आहे. अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतो, तोच हा पाठ आहे. या पाठाचं नाव आहे वेगवशता. एक लक्षात घ्या की वेग हे गतीचं रूप आहे. जीवन, स्थिती आणि गती यामध्ये विभागलेला आहे. दोन्ही पद्धतीने विभागलेला आहे. गती आहे आणि स्थिती आहे. थांबणं, चालणं, धावणं हे जीवनक्रम आहे, चालूच राहणार आहे. याला कुणी थांबवणार नाहीये. अशाही परिस्थितीमध्ये आपण लेक्चर, आपण आपला पाठ शिकवतोय विद्यार्थ्यांना. थांबत नाही, कुणी कोणासाठी थांबायला तयार नाही. आपल्या विचारांनाही गती असते, त्याला आपण प्रगती म्हणत असतो. विचारांची गतीला जेव्हा दिशा असते तेव्हा तिथं प्रगती असते. या संज्ञा आहेत, संज्ञेला आपण पात्र ठरतो. पण दिशाहीन गती ही अधोगती ठरते
असं या पाठाच्या आरंभीच लेखकांनी म्हटलेलं आहे. रस्त्या वाहनाने व्यापलेली आहे. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ का होईना स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. घरी आहेत ते ठीक आहेत. आज आपण बंदिस्त झालेलो आहोत, प्रत्येक जण प्रत्येकाच्या या रोगराईमुळे, कोरोना या रोगामुळे प्रत्येक जण आता बंदिस्त झालेला आहे. सगळ्याला बंद केलेला आहे. आज सगळीकडे निरव शांतता आहे. रस्ते मोकळा श्वास घेत आहेत. नद्या नाले डोंगर अगदी निर्मनुष्य आहे. प्रदूषण कुठलंच नाही आता, असं सांगितलं गेलेलं आहे. किती मोकळा श्वास घेत आहेत रस्ते, नदी नाले. अहोरात्र भरारणारी थरारणारी वाहनं पाहिली म्हणजे आपल्याला याचं आश्चर्य वाटतं. कशासाठी हे करतो आपण? देशोदेशीचा जर इतिहास पाहिला, लोकांनीही जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवकळ वाहने कुठे दिसत नव्हती. पूर्वीच्या काळात बैलगाड्या, चालत जाणं, कोसोनकोस चालत जाणं. बाबा भटजी यांचा माझा जीवन प्रवास या पुस्तकामध्ये हा सगळा इतिहास आलेला आहे. बैलगाड्यानं जायचं रातोरात, रात्रंदिवस. आणि त्यामुळं माणसाला कसल्याही प्रकारची रोग नव्हती. चालणंच बंद झालं आणि ही सगळी रोगराई घेऊन बसलो आपण. प्रत्येकाला आज मोठेपणा वाटू लागलेला आहे की आपल्या घरी वाहन असलं पाहिजे, आपल्या घरी 4 व्हीलर असली पाहिजे. माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ते उरकता येत नाहीत. जीवन हे दिशादिशाने विभागलेलं आहे. मुलांनाही शाळेत पाठवावं लागतं. शाळा या टोकाला, शाळा त्या टोकाला, कार्यालय या टोकाला, मंडई त्या टोकाला, दवाखाने या टोकाला. जीवनाची ही टोके सांधणार कशी मग? लेखकाने त्याचं समर्थन केलं, हे खरं आहे. शेवटी गती द्यावीच लागते. गती द्यावीच लागते. कुठल्याही गोष्टीला गती दिल्याशिवाय काय करू? पण यथाप्रमाणे गती असणं गरजेचं आहे. अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती असते, असं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी दुसऱ्या परिच्छेदामध्ये म्हटलेलं आहे. का जीवनाचा वेग एवढा का असावा? वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. आत्मघातकी ठरू शकता आपल्याला हे सगळं. अमेरिकेमध्ये भारताची तुलना या ठिकाणी केलेली आहे. अमेरिकेत विकसित देशात माणसं वेगाने जीवन जगतात. घरोघरी दरडोई वाहनं उपलब्ध असतात. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न, एकमार्गी असतात. घरे, कार्यालय, बाजारपेठा 100 मैलाचं किमान अंतर. अंतराच्या गोष्टीशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. त्यातूनच माणसात दुरावा निर्माण होतो. यास्तव असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय माणसं घेतली. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपलेली म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. प्रत्येकाच्या घरी वाहन, प्रत्येक गतीनं पळणं, थांबायला तयार नाही, सिग्नल पडू द्यायला तयार नाही. मग अपघाताचं प्रमाण किती वाढत चाललेलं आहे. देशाचा इतिहास जर अपघाताचा काढला तर 10-10 मिनिटाला, 5-5 मिनिटाला कुठे ना कुठे अपघात होतोय. म्हणजे भारतीयांची अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही. आपल्याकडे अंतर कमी आहेत, माणसं खूप आहेत, फारशी कामं नाही, जीवनाची टोके सहज सांधता येतात सुद्धा. मग एवढी घाई का करतो? त्वरा का करतो आपण? एवढी भराव वेगानं का वाहतो, का जातो? मुंबई सारख्या विस्तीर्ण नगरगाड्यांनी सांधलेलं हे गाव, शहर, गाड्या रुळावरून चालतात. त्यात भरकटणं फारसं नसतं. गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबले. हे खरं आहे की थांबणं म्हणजे जीवन थांबणं, हे खरं आहे. खरी अडचण असते रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या 2-4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला की साधने म्हणून उपयोगी पडतात.
वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवायचा कसा? खूप वेळ आहे, पुन्हा माणसं वाहनाच्या आहारी जातात. प्रारंभी माणसं किंवा आरंभी माणसं वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. कामापुरतं, कामासाठी वाहनं, आटोक्यात राहील एवढा वेग, तंत्र अनुसरलं तर जीवन अर्थपूर्ण होईल. पण नाही, आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावं, कृतार्थानं जगता यावं, अनुभवता यावं, वाहनाचा वापर हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळेच. इतराशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन घडवण्यासाठी सुद्धा वाहनाचा उपयोग केला जातो. कर्ज काढून वाहनं घेणं, गरज नसताना वाहनं घेणं, कोणतेही महत्वाचं काम नसताना उगीच बाहेर फिरणं, गाडीच्या पाठीमागं पत्नीला बसवायचं आणि फिरवत बसवायचं गावागावात, इकडून तिकडं तिकडून फेरफटका मारायचं. कशासाठी? 6-6 मैलाचं एखादं निसर्गरम्य स्थान, एखादं मंदिर असेल, एखादी माणसं असतील, तिथं काय जात आहेत? रम्य स्थळ, रम्य. भारतामध्ये असे पौराणिक, ऐतिहासिक फार सुंदर अशासारखेचे रम्य स्थळ आहेत, पण आपण तिथं जात नाही. पुण्यामध्ये लक्ष्मी रोड आहे, महात्मा गांधी मार्ग, शिवाजी महाराज, जंगली रोड, देहू आळंदी, सिंहगड, बसवेश्वर, विठ्ठलवाडी, हे रस्ते का दिसत नाहीत त्यांना? इकडं कोण नाही, देहू आळंदीला कमी, सिंहगडला कमी, बसवेश्वरांकडे नाही लोक जाणार. पण शहरावर मात्र अतिघाई. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? नाही आहे निकड. शेतमळ्यात जायचं असेल तर गाडी, साधं दुधाचं पाकिट आणायचं असेल तर गाडी. म्हणजे सवय लागली आपल्याला, आपण अधीन झालो त्याच्या. वाहनाचा उपयोग होईल का? सुकाणे जाणं, सुकाणे येणं, कशासाठी? जीवन अंतिम सत्य काय? चला गाडीवर चक्रा मारूया. रस्त्याची ही अडचण निर्माण करणारे रसिक म्हटलेला याला असंख्य वाढत चाललेले आहेत. कितीतरी गाड्या आहेत रोडवर, कितीतरी माणसं आहेत. वाहने हे वेळ वाचवण्यासाठी असतं असं लेखकाने या ठिकाणी म्हटलेलं असलं तरी सुद्धा वेळ घालवण्यासाठी नसतात. त्याचा वेग बेताचा असावा, अगत्याचा असावा. माणसे चालू आणि पळू शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याला वेड्यात काढतील का त्याचं कौतुक करतील? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवतात. याचे औचित्य ते कोणते? असं प्राचार्य शिवाजीराव भोसले या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. बघा, फक्त वेग वशता या पाठावरचं किती चिंतन आहे बघा. आपल्याला फार अवघड आहे एका एका विषयावर. विषय नसलेला विषय. लातूरला प्राचार्य शिवाजीराव भोसले आले आणि त्यांना विषय दिला नव्हता. त्यांनी म्हणले भाषण करा. त्यांनी म्हणले भाषण कसं करता येईल? विषय नसलेला विषय, त्याच्यावर 1-2 तास शिवाजीराव भोसलेंनी बोलले. त्यालाच वक्ता म्हणतात. हे शिवाजीराव भोसलेंच्या सारखा वक्ता आता विरळ आहे, दुर्मिळ आहे. आणि म्हणून दशाशस्त्रू वक्ता असं का म्हटलेलं आहे? तर त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहने मागे मागे टाकून पुढे जाण्याचा हव्यासा उठवी अनेक अपघात घडतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी, याला आपण रातराणी असं म्हणतो. रात्री भरधाव वेगाने प्रवास पार पाडीत महत्वाची कामे दरवेळी असतातच का हो? प्रत्येक वेळी असतातच का? लोक बसायलाच तयार नाहीत, ऐकायला तयार नाही. गाडी गाडी याच्या आहारी गेले आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं, प्रदूषण वाढलं. माणसाने अनेक विकाराच्या अधीन झाले. हृदय विकार सारखे हे प्रदूषणामुळेच घडू लागले. श्वासोश्वास, अपचनाचे, रक्तदाब, बीपी, अहो एक आहे का काही? आपलंच उदाहरण सांगण्याचा हेतू माझा असा आहे की सगळं हे प्रदूषणामुळे होऊ लागले. थोडक्यात
वाहनाचा वेग आणीवार झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते असं लेखकाने म्हटलेलं आहे. डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. बघा, शरीर भर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. अनावश्यक स्पंदने मी म्हटल्याप्रमाणे हादरे बसून मज्जा तंतू आणि मनके कमकुवत होतात. प्राचार्य शिवाजीराव भोसलेच या पाठात सांगितलेलं आहे. वाहनं आणि मग बरं आहे आपल्याला वाहन नाही. तुकाराम महाराज असेल, ज्ञानेश्वर महाराज असतील, महात्मा बसवांना आणि त्यांचा शरण परिवार असेल, किती चालले शरणाने. आपले आजी आजोबा वडील किती चालतात, कोसम कोसम चालत गेली. अहो, नामदेव महाराजांनी तर थेट पंजाबापर्यंत जाऊन आले. नामदेव महाराज भारत ब्रह्मंती, कुठलाही रोग झाला नाही त्यांना. आम्हाला आता शान शोक याच्यासाठी, पण काय त्याचे परिणाम आहेत. मनके कमकुवत होऊ लागलेत. प्रत्येकाच्या मनक्याचा प्रॉब्लेम आहे. गाड्याच्या हादऱ्यामुळे मान, पाठ, डोळे, कान बहिरे होऊ लागलेत लोक. वाहनच त्याची आवाज प्रत्येक पळू लागला माणूस. कशासाठी पळतोय. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी या पाठामध्ये याचा शोध फार चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. ही सगळी दुखणं वाहनधारकांची व्यथा असते. बसता येत नाही, उठता येत नाही, चढता येत नाही, गुडघ्याचे समस्या, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे, मुक्त हालचाली, या सगळ्या आता हे झाल्या. विसरून गेलो लोकांनी. नको आहे. जितक्या यंत्राच्या आहारी गेलो, अति यंत्राच्या आहारीचे दुष्परिणाम खूप आहेत. संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवलं आपण. संगीत माहित नाही आपल्याला, पोहणं माहित नाही, चालणं माहित नाही, पळणं माहित नाही, वळणं माहित नाही, उड्या मारणं माहित नाहीत. सगळं संपलं की. आता पुन्हा योगाकडे आलो आपण. आता पुन्हा योगाकडे आलो. आपल्या शरीर व्यापारामध्ये अडथळे निर्माण करणं म्हणजे वाहन आहे. हे धोरण निसर्ग विरोधी आहे असं प्राचार्य शिवाजीराव भोसले या पाठामध्ये म्हणतात. आरोग्याची हानी करणारा आहे. चालाल तर जगाल, नाही तर मराल, नाही तर सगळ्या व्याधी घेऊन याल. म्हणजे चाला, रडा, हसा, हसा सुद्धा खूप हसा. म्हणजे वाढता वेग म्हणजे ताण आहे. ताण, जीवनातले ताण तणाव वाढवणारे, पोहोचवणारे ते कोठून. आपले सत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणं हे आपलं कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेग वश होऊ नये. अनाठाई वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता अधिक असते. जागर खंड 2 यामध्ये हा पाठ घेतलेला आहे. म्हणून या पाठाच्या चिंतन किती सुंदर लेखकाने केलेलं आहे. फक्त वेग वशता, गती काय असते आणि ती कोणती आहे. निष्कर्ष काय आहे या पाठाचा, की वेगाच्या आहारी जाण्याच्या अतिरेकावर भाष्य करताना वेग वशता हा पाठ आजच्या तरुणाईला संयमाने जगण्याचा उपयुक्त असा कानमंत्र देतो. मला वाटतं या पाठावर अधिक समीक्षा, मूल्यमापन न करता या पाठाचा संपूर्ण अशा प्रकारचा जो भाग आहे, जो मांडलेला भाग आहे, लेखकाचं चिंतन खूप आहे. हे वैचारिक पाठ आहे, लक्षात घ्या. ह्या पाठामध्ये विचार आलेला आहे. विचार आणि गती वशता. किती पळू लागलोत, किती भाग आपण गाड्यावर अधीन होऊ लागलोत आणि शेवटी आपण आपलं मरण निर्माण करू लागलो. आपण आपलं मरण आपण तयार करू लागलोत. प्रचंड लोक गिर्यारोहण करणारे आहेत, मैदानी प्रशात जाणारे आहेत. सायकल तर कुठे गेली की नकोच वाटू लागला. आता अमेरिकेमध्ये सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. कारण आपली जी ह्युमॅनिटी, ज्याला आपण प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल आपणाला, तर आता सगळं चढणं, हसणं, खिदळणं, डोंगर चढणं, सगळं याच्या जवळ जाण्याची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी वेग वशता हा पाठ या ठिकाणी संपतो. याच्या पाठीमागे दिलेली जी काही कृतीपत्रिका आहे,
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कृतीपत्रिका पहा. अगदी सोपी अशा प्रकारची कृतीपत्रिका आहे. या ठिकाणी हा पाठ संपला आणि या ठिकाणी मी थांबतो. माझ्या या पाठाला मी पूर्णविराम देतो. धन्यवाद.